सध्या अजित पवार गटामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडतायत ते बघता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भोवती काही राजकीय ट्रॅप लावला जातोय की काय अशी शंका निर्माण होते। म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच बघायला गेलं तर अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केल्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांकडून निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार वादाच्या भोवऱ्यात आला। यावर सुनेत्रा पवारांनी लगेचच हा पत्रव्यवहार रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती केली। त्यानंतर राज्यसभा विधान परिषदेच्या उमेदवारीमधून पार्थ पवार आणि पटेलांमध्ये ठिणगी पडली। त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल आणि तटकरे यांना डच्चू देताना दुसरीकडे मात्र यात पवार कुटुंबियांच्या 6 सदस्यांना स्थान देण्यात आलं। हे घडलं त्याच दिवशी सुनील तटकरेंनी पवारांची घेतलेली भेट, पटेल आणि तटकरे यांच्यावर रोहित पवार यांनी 22 आमदार फोडणार असल्याचा केलेला आरोप आणि अगदी कालच ठाण्यातील मातब्बर नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी हातावरील घड्याळ उतरवून शिवधनुष्य हाती घेतलं। त्या शरद पवारांकडून पटेल तटकरे यांच्या क्षमतेचे नेते म्हणून त्यांचं केलेलं कौतुक, हे सर्व बघता राजकीय वारे कुठल्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज आपल्याला घेता येतो। सुनेत्रा पवार यांचा राजकीय अनुभव बघता त्यांना आता सर्वांकडून कोंडीत पकडलं जातंय का अशी शंका राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होते। राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी, राष्ट्रीय कार्यकारिणीतील फेरबदल आणि महायुतीतील अंतर्गत धुसफूस पाहता अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भोवती राजकीय कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। आनंद परांजपे यांची घरवापसी, रोहित पवारांचा 22 आमदारांबाबतचा दावा आणि शरद पवारांनी केलेली तटकरे पटेल यांची प्रशंसा, या सर्व घडामोडी केवळ योगायोग नसून सुनेत्रा पवारांचं नेतृत्व अस्थिर करण्यासाठी चोहोबाजूने रचलेला एक ट्रॅप वाटत आहे। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आणि ठाण्याचे खंदे नेते आनंद परांजपे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं हा सुनेत्रा पवारांना धक्का मानला जातोय। याचं गांभीर्य यामुळे वाढलंय कारण महायुतीतील मित्र पक्षानेच अशा प्रकारे दगा दिल्यानं सुनेत्रा पवार कमालीच्या नाराज असल्याची चर्चा। या निमित्ताने महायुतीमध्ये आता नेते पळवापळवीचा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। विधान परिषद किंवा राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं पक्षात जुन्या आणि निष्ठावान नेत्यांना डावललं जात असल्याची भावना आहे। परांजपे यांच्या बंडातून समोर आली आहे। सुनेत्रा पवार पक्षात नवीन नेत्यांना जोडून घेत असतानाच महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गटाने त्यांच्याच पक्षातील बडा नेता खेचून आणल्यानं सुनेत्रा पवारांची अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पातळींवर कोंडी झाली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले। सुरुवातीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं। नंतर तांत्रिक चूक म्हणून यावर सारवासारव करण्यात आली। नव्या यादीत प्रफुल्ल पटेल यांचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे पद काढून केवळ राज्यसभेतील नेते एवढंच त्यांना मर्यादित ठेवण्यात आलं। पक्षामध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांची पकड मजबूत करण्यासाठी पक्षातील या जुन्या खोडांचे वर्चस्व मोडून काढले जात असल्याची ही चर्चा। बारामतीत जय पवार यांनी सुरू केलेला जनता दरबार हे त्यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचे सुतोवाच म्हटलं जातंय। दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटात थेट मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह 22 आमदार आगामी निवडणूक ही भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला। मात्र शरद पवारांनी तो आरोप खोडून काढत पटेल तटकरे असं काही करतील असं मला वाटत नाही हे स्टेटमेंट दिलं। या आरोपांमुळे सुनेत्रा पवार यांच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले। म्हणजे एकीकडे भाजपातून अजित पवार गटाला पोखरण्याचा प्रयत्न करतोय तर तिकडे शिंदे गट उघडपणे आनंद परांजपेंसारखी लोक आपल्या पक्षात अक्षरशः खेचून आणतायत। ठाण्यातील घडामोडींमागे प्रमुख सूत्रधार खासदार श्रीकांत शिंदे असल्याचं बोललं जातंय। श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या आग्रहामुळेच आनंद परांजपे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी आनंद परांजपे यांनी सूत्र हलवल्याचं बोललं जातंय। तेव्हापासूनच दोघांमध्ये मैत्री भाव वाढीस लागला होता। या संपूर्ण नाट्यात सर्वात मोठी आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी खेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी खेळली आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आल्यानंतर त्याच दिवशी सुनील तटकरे यांनी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली होती। त्यानंतर लगेचच पवारांनी तटकरे आणि पटेल यांच्या कर्तृत्वाची क्षमतेची जाहीर प्रशंसा करत पुन्हा एकदा राजकीय गुगली टाकली। एक प्रकारे कार्यकारिणीतून वगळण्याच्या सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर ही टीका समजली जात आहे।
सुनेत्रा पवार आणि पार्थ यांच्याकडून पटेल आणि तटकरे यांना पक्षात दुय्यम स्थान दिलं जात असताना नेमकं त्याच वेळी पवारांनी त्यांचं कौतुक करणं म्हणजे अजित पवार गटातील नाराजीला हवा देण्यासारखं, जिकडे की रोहित पवार पटेल आणि तटकरेंवरती कटाक्ष धरत होते। या सगळ्या कारणामुळे जर हे ज्येष्ठ नेते बाहेर पडलेच तर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्ष तर राहील, पण पक्षातील ताकदवान नेते निघून जातील अशी व्यवस्था त्यांच्या भोवती चोहोबाजूने निर्माण केली जाते। थोडक्यात सांगायचं तर सुनेत्रा पवारांसमोर आव्हानांचा डोंगर निर्माण झालाय। पक्षातील बंडखोरी रोखणं, भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपासून स्वतःचे आमदार वाचवणं आणि पवारांच्या राजकीय चालींना उत्तर देणं अशी तिहेरी आव्हानं सुनेत्रा पवारांसमोर आहेत। सुनेत्रा पवार या चक्रव्यूहातून पक्षाला कशा बाहेर काढतात आणि स्वतःचे नेतृत्व कशा प्रकारे सिद्ध करतात यावरच अजित पवार गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।